चेहरा छान जर तुम्हाला करायचा असेल, चेहऱ्याला छान ठेवायचं असेल, गोरं गोमटं ठेवायचं आहे, अगदी एकदम सुंदर दिसायचं आहे असं वाटत असेल तर आवळा ज्यूस तुम्ही घेऊ शकता. आवळा मार्केटमध्ये मिळतो, काही वेळेस इकडे झाडांवरती पण असतो. आवळ्याने इलॅस्टिसिटी चेहऱ्याची चांगली राहते. म्हणजे जे काही तुमचे हे राहतात ना, काही जणांचा खूप ताणलेला असतो पण ड्राय पडलेला असतो, व्हाईट झालेला असतो, एकेकाचा खूपच लूज झालेला असतो, सुरकुत्या आलेल्या असतात, तर ते सगळं चांगलं राहायला मदत होते. शिवाय एकदम टवटवीतपणा यायला लागतो. जर तुम्हाला इथे ब्लश लावल्यासारखं पाहिजे असेल, ब्लश वापरतो माहितीये ना, गुलाबी गुलाबी करावंसं वाटतं आपल्याला, जर तसं करायचं असेल तर तुम्हाला गुलाबाची पानं घ्यायची, शुद्ध खोबरेल तेलामध्ये टाकून ती उकळवायची. गुलाबाची पानं घ्या किंवा जास्वंदाची पानं सुद्धा चालतात. शुद्ध खोबरेल तेलामध्ये उकळवायचंय आणि झोपताना चेहऱ्याला मसाज करायचा. छानसा चेहरा पिंकिश पिंकिश व्हायला लागतो. गरजच नाही ब्लीच करायची. आणि फेशियल केल्यासारखा चेहरा पाहिजे असेल, सगळे करू शकतात ना. मगापासून मी जे उपाय सांगते ते पुरुषांना सुद्धा आहे, अगदी कितीही तुमचं वय असो. जर फेशियल केल्यासारखा चेहरा हवा असेल तर केळीची साल घ्यायची, केळी खा, केळीची साल घ्या, त्याच्यामध्ये थोडासा तुरटीचा खडा टाकायचा आहे, थोडासा सोडा आणि लिंबू पिळायचा. हे सगळं एकत्र स्मॅश करून चेहरा छानसा धुवा. हवं तर आधीचा फोटो काढून घ्या, जर तुम्हाला फरक बघायचा असेल फोटो काढून घ्या आणि तो लेप लावा. एक 15 मिनिटं तो लेप ठेवा आणि मग तो धुवून टाका. बघा, चेहऱ्यावर जर डाग असतात ना, तुम्ही आठवड्यातून 2 वेळा हा उपाय सतत करत राहिला तर ते डाग सुद्धा, वांगाचे डाग सुद्धा जायला मदत होते आणि छान फेशियल केल्यासारखा चेहरा टवटवीत व्हायला लागतो.